नमस्कार. मी डॉक्टर भूषण शानभाग नेहमीप्रमाणे तुम्हाला कथा ऐकवण्यासाठी हजर आहे. अ, तुम्ही नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही ऐकताय माझी कथा चरणहीन. सुरू करतो, पण त्याच्यापूर्वी माझी एक दुसरी कथा, एक होता परमेश्वर, अशी दीर्घ कथा मालिका याच चॅनेलवर आहे. ती ऐकलीत की नाही ऐकलीत? नसली ऐकली तर ती एकीकडे ऐकू शकता बरं का. तर आत्ता सुरू करूया चरणहीन. मागच्या भागात आपण बघितलं होतं की राणी दिद्दानी स्वतः राज्य चालवण्यासाठी घेतलं होतं आणि राजा क्षेमगुप्त शिकारीला गेलेला होता. पुढे काय झालं ऐकूया ह्या भागात. जरी क्षेमगुप्तानं दिद्दाच्या मागणीला होकार दिला तरी प्रत्यक्षात तो तिच्या क्षमतेबद्दल जरा साशंक होता. त्याचबरोबर फाल्गुन तिच्या हातात राज्य दिल्याबद्दल मनातून खुश नाही हे सुद्धा त्याला माहीत होतं. याबाबत काहीतरी करणं आवश्यक होतं. क्षेमगुप्तानं शिकारीला जाताना एक काळजी घेतली. त्यांनी मंत्री नरवाहनला खास सूचना देऊन ठेवल्या. आपल्या अनुपस्थितीत राज्य कारभार कसा चालला आहे याची सत्य माहिती फाल्गुन आपल्याला देईल असं क्षेमगुप्ताला वाटत नव्हतं. त्यानं नरवाहनला बोलवलं. नरवाहन येऊन समोर उभा राहिला. प्रणाम महाराज. या मंत्रीजी म्हणत क्षेमगुप्तानं आजूबाजूला असलेल्या सर्व सेवकांकडे नजर टाकली. सगळे गुपचूप बाहेर निघून गेले. ते जात असताना क्षेमगुप्तानं दोन सेवकांना आज्ञा दिली. अरवान, तू जाऊन राणी दिद्दांना लवकरात लवकर इथे यायला सांग आणि त्या येईपर्यंत बाहेर थांब. त्या आत आल्या की जाऊन प्रधानजींना बोलवायला जा. समजलं? जी महाराज. आणि प्रतिहार, महालाच्या दारात उभा राहा. राणी दिद्दा सोडून इतर कोणालाही आत सोडू नकोस. त्या आत असताना प्रधानजी आले तर प्रधानजींच्या बाहेरच थांबव आणि आधी मला खबर दे. जी महाराज. दोघं निघून गेले. मंत्रीजी, क्षेमगुप्तानं बोलायला सुरुवात केली. या राज्यात तुमचा अनुभव दांडगा आहे. अगदी माझे पिताजी पर्वगुप्त यांच्या आधीपासून तुम्ही मंत्री पदाची जबाबदारी सांभाळत आहात. मी राणी दिद्दा यांच्यावर राज्य सोपवून जातोय. त्यांना प्रधानजींच्या सल्ल्यानं राज्य चालवण्याचं मी भर राज्यसभेत सांगितलंय, पण प्रधानजी यामुळे खुश नाहीत हे मला माहिती आहे. म्हणूनच मी तुमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी द्यायचा विचार करतोय. जी महाराज. पहिली गोष्ट, इथे राजधानीत जे काही घडत असेल त्याची रोजच्या रोज खबर तुम्ही मला धाडायची. प्रधान फाल्गुन रोज एक हरकारा धाडतात, पण तुम्ही तुमचा हरकारा तुमच्यातर्फे पाठवायचा. प्रधानजींनी पाठवलेली खबर कदाचित पूर्वग्रह दूषित असू शकेल. तुमच्यावर मी सत्य खबरांसाठी अवलंबून राहील. पाठवीन महाराज. पण तुमची खबर वास्तव हवी. तुमचं आणि प्रधानजींचं पटत नाही ही गोष्ट जगजाहीर आहे. तुमच्या खबरांमध्ये प्रधानजींना विरोध नको, ही काळजी तुम्ही घ्यायला हवी. जी महाराज. खबर जी असेल तशीच पाठवली जाईल. छान. आणि दुसरी एक बाब जी फक्त आपल्या दोघांमध्ये राहील. अगदी गरज लागेपर्यंत ती इतर कोणालाही समजता कामा नये. जी महाराज. क्षेमगुप्तानं एक ओळी पुढे केली. हे अधिकार पत्र घ्या. नरवाहननं पाहिलं त्यावर क्षेमगुप्ताची मोहर लावून लाख बंद केलेलं ते एक नळकांड होतं. जर राणी साहेब आणि प्रधानजी यांच्यात काही असा बेवनाप झाला ज्यामुळे मी इथे असायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटेल, तेव्हा भर सभेत हे अधिकार पत्र असंच्या असं सादर करा. यात तुम्हाला राज्याचे सर्व अधिकार दिलेले आहेत अशी माझी इच्छा लिहिली आहे. या अधिकारानं तुम्ही राज्याला योग्य वारस मिळेपर्यंत राज्यकारभार स्वतःच्या अधिकारात करू शकाल. महाराज, ही मोठीच जबाबदारी आहे, पण मी याला तयार आहे. उत्तम. इतकं बोलणं होईपर्यंत राणी दिद्दा बाहेर आल्याची खबर घेऊन प्रतिहार आत आला. महाराज, राणी सरकार बाहेर आले आहेत. ठीक आहे, त्यांना आत पाठवून दे. आणि सरकार त्यांच्याबरोबर त्यांची दासी वलग आहे, तिला बाहेरच थांबायला सांग. राणी सरकारनं एकट्यालाच आत पाठव. जी. प्रतिहार निघून गेला. राणी दिद्दा थोड्याच वेळात आत आली. प्रणाम महाराज. या राणीसाहेब, बसा. प्रणाम राणी सरकार. नरवाहननं अभिवादन केलं. प्रणाम मंत्रीजी. आज अचानक इथे बोलावणं केलं? दिद्दानं क्षेमगुप्ताला विचारलं. सांगतो, क्षेमगुप्त म्हणाला. तुम्ही राज्य चालवायची तुमची इच्छा व्यक्त केलीत आणि मी तुमच्या हातात कारभार दिला, पण ही जबाबदारी वाटते तितकी सोपी नाही. त्यातून दरवेळी मी इथे नसेन तेव्हा प्रधानजी राज्य सांभाळायचे हा आजवरचा शिरस्ता होता. यावेळी वेगळा पायंडा पाडला जातोय. प्रधानजींना एक गोष्ट नक्की माहिती आहे, जर तुम्ही राज्य नीट सांभाळलं तर याच्या पुढे जेव्हा मी राजधानीत नसेन तेव्हा राज्य तुमच्याच हातात दिलं जाईल, त्यांच्या हातात नाही. त्यामुळे राज्य सुरळीत चालू नये म्हणून ते कदाचित प्रयत्न करतीलही. तुम्हाला दुप्पट सावध राहायला लागेल. होय महाराज, मी काळजी घेईन, दिद्दा म्हणाली. ती तुम्ही घ्यालच, पण तरीही
प्रधानजी आणि तुम्ही यांच्यात अगदीच खटके उडायला लागले तर काय करायचं याबद्दलच्या सूचना मी मंत्रीजींना दिलेत. ही जी मोहरबंद कापडी वळी त्यांच्या हातात आहे त्या सूचना आहेत. जर राज्य सुरळीत चाललं तर याची गरजच पडणार नाही. पण जर काही कारणानं ते सुरळीत नसेल तर ही वळी उघडण्याच्या आज्ञा मी दिलेल्या आहेत. मी परत येईपर्यंत त्यात दिलेल्या गोष्टींनुसार राज्य चालवायचं. होय महाराज. ठीक आहे. तुम्ही आलात तरी चालेल. महाराज मी एक सांगू का दिद्दानं विचारलं. बोला. प्रधानजींपेक्षा मला मंत्रीजींची विचार करण्याची पद्धत जास्त पटते. प्रधानजींच्या ऐवजी मी मंत्रीजींच्या सल्ल्यानं कारभार केला तर चालेल का? यावेळी तरी नको. मुळात प्रधानजींना कारभार करू न दिल्याने ते आधीच थोडी नाराज आहेत. त्यांना अगदीच बाजूला सारल्यासारखं वाटलं तर तुमच्या अडचणी आणखी वाढतील. त्यामुळे यावेळी तरी मी सांगितलंय तसंच करा. जी महाराज. म्हणून दिद्दा जायला उठली. तितक्यात क्षेमगुप्तानं हाक दिली. वल्गा. वल्गा आत आली. राणीसाहेबांना घेऊन जा. जी म्हणत वल्गा चौड्यांवर बसली. दिद्दा पाठुंबेवरला बसल्यावर उभी राहिली. क्षेमगुप्ता पुढे किंचित झुकून माघारी वळली. ती बाहेर जाते ना जाते तो प्रधानजी आल्याची वर्दी आलीच. पाठवा त्यांना आत. क्षेमगुप्तानं आज्ञा दिली. फाल्गुन येऊन उभा राहिला. प्रणाम महाराज. या प्रधानजी. प्रधानजी राणी साहेबांना यावेळी कारभार करायची लहर आली म्हणून मी त्यांना हो म्हटलं, पण माझी सगळी मदार तुमच्यावरच आहे. जी महाराज. म्हणतात ना स्त्री हट्ट आणि बालहट्ट पुरवावाच लागतो, तशी काही माझी गत झाली आहे. तिघेही हसले. काही हरकत नाही महाराज. फाल्गुन म्हणाला. तुम्ही आजवर माझ्या अनुपस्थितीत जितक्या उत्तम प्रकारे राज्य सांभाळत होतात तितकं त्यांना जमणार नाही हे तर निश्चित आहे. त्यामुळे जरी त्यांना मी राज्य चालवण्यासाठी हो म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात राज्य व्यवस्थित चालतंय, कुठे काही गडबड नाही हे पाहण्याची अंतिम जबाबदारी तुमचीच असणार आहे. तुमच्या मदतीला मंत्री जे आहेतच. फाल्गुननं ज्या नजरेनं नरवाहनकडे पाहिलं ती क्षेमगुप्ताच्या नजरेतून सुटली नाही. प्रधानजी. तो पुढे बोलू लागला. ही वेळ आपसातले मतभेद चव्हाट्यावर आणण्याची नाहीये. तुम्ही दोघांनी एका विचारानं चालायची आवश्यकता आहे. जी महाराज. दोघे एकत्रच म्हणाले. तर प्रधानजी तुम्ही राज्य व्यवस्थित चालवण्यासाठी राणी दिद्दा यांना सर्व मदत कराल याबद्दल मला काही शंका नाही. पण समजा काही कारणानं तुमचे आणि त्यांचे विचार पटले नाही तर काय करायचं याच्या सूचना लिखित स्वरूपात मी मंत्रीजींकडे देऊन ठेवतोय. नरवाहननं वळीवर उचलून दाखवली. यात लिहिल्यानुसार पुढची कार्यवाही करायची. आलं लक्षात? जी महाराज. ठीक आहे मंत्रीजी. तुम्ही आता निघालात तरी चालेल. प्रधानजी तुम्ही थोडे थांबा. प्रणाम महाराज. क्षेमगुप्ताला अभिवादन करून मंत्री नरवाहन निघून गेला. महाराज जर कुठल्या राणीच्या हातात राज्य द्यायचं होतं तर मग राणी चित्रलेखा का नकोत? त्या थोरल्या राणी साहेब आहेत. फाल्गुन म्हणाला. क्षेमगुप्त मनोमन हसला. चित्रलेखा ही शेवटी फाल्गुनची मुलगी. तिच्या हातात राज्य दिलं किंवा फाल्गुनच्या हातात दिलं सारखंच होतं. प्रधानजी माझ्या अनुपस्थितीत राज्य चालवण्याची इच्छा राणी दिद्दा यांनी व्यक्त केली तशी आजवर इतक्या वर्षात एकदाही राणी चित्रलेखा यांनी केलेली नाही. आणि कोणाच्या इच्छेविरुद्ध त्याच्यावर इतकी मोठी जबाबदारी दिली आणि त्यांनी ती नीट नाही पार पाडली तर दोष कोणाचा? प्रधान गप्प राहिला. तर यावेळी तुम्ही राणी दिद्दा यांना सहाय्य आणि मार्गदर्शन करा. तुमच्या मार्गदर्शनानुसारच राज्य चालवण्याच्या सूचना आम्ही त्यांना आधीच दिल्या आहेत. ठीक आहे? आज्ञा महाराज. ठीक आहे या तुम्ही. फाल्गुन निघून गेल्यावर क्षेमगुप्तानं समाधानाचा सुस्कारा सोडला. राणी दिद्दा सत्तेत आली खरी, पण आपली क्षमता दाखवण्यासाठी तिच्या हातात पुरता महिना सुद्धा असणार नव्हता याची तिला कल्पना होती. त्यामुळे अजिबात वेळ वाया न दवडता तिनं समर्थपणे निर्णय घ्यायला सुरुवात केली. क्षेमगुप्त ज्या दिवशी शिकारीसाठी निघून गेला त्या दिवशी पहिली गोष्ट म्हणजे तिने नगरामध्ये दवंडी पिटवली. राणी दिद्दा रोज नगराच्या एका भागाला भेट देईल. ज्याला कोणाला काही अडचण असेल, त्रास असेल त्यानं स्वतः राणी दिद्दा यांच्या समोर आपली तक्रार मांडावी. त्याच्या तक्रारीचं निवारण केलं जाईल. पहिल्या दिवशी रथात बसून राणी निघाली. बरोबर प्रधान फाल्गुन होताच. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते, पण तक्रार घेऊन कोणीच पुढे येत नव्हतं. पहिला दिवस असाच गेला. दुसऱ्या दिवशी कोणी आलं नाही. 2 दिवसात कोणीच पुढे आलं नाही तेव्हा दिद्दा बुचकळ्यात पडली. कोणालाच काही तक्रार नाही की तक्रार ज्यांच्या विरुद्ध करायची त्यांची दहशत इतकी आहे की कोणी बोलायला तयार नाही. दुसऱ्या दिवशी परत आल्यावर तिला राजमातेनं बोलवल्याचा निरोप मिळाला. दिद्दा द्वारका देवींच्या भेटीला गेली. गेल्याबरोबर द्वारका देवीने तिचं स्वागत केलं. ये मुली, तुझीच वाट बघत होते. क्षेमा शिकारीला गेल्यावर तू राज्य हातात घेऊ शकलीस हे उत्तम झालं. कशी झाली तुझी नगरातली फेरी? प्रणाम आईसाहेब. 2 दिवस झाले मी नगरात जाते पण कोणीच कसली तक्रार मांडित नाही. राजमाता हसल्या. तुझ्या बरोबर कोण लोक असतात?
प्रधानजी असतात आणि काही रक्षक असतात. तुला असं नाही का वाटत यातच काही चूक आहे? म्हणजे मुली, अगं या नगरात प्रधान फाल्गुनची जितकी दहशत आहे तितकी इतर कोणाचीच नाही. तो तुझ्या बरोबर असताना कसा कोणी पुढे येऊन तक्रार सांगेल? 90% तक्रारींचा पूर्ण छडा लावलास तर त्याच्या मुळाशी फाल्गुन किंवा त्याचे लोक असल्याचं दिसेल. तो तुझ्या बरोबर, मग कसं कोण पुढे येणार? त्याला बरोबर न घेता जा तर कदाचित लोक पुढे यायचं धाडस करतील. तो बरोबर असणं म्हणजे तक्रार करणाऱ्याला दुसरा दिवस न दिसणं. दिद्दच्या लक्षात एक एक गोष्ट यायला लागली होती. तिनं ताबडतोब राजमातांच्या सल्ल्याची अंमलबजावणी करायचं ठरवलं. तिसऱ्या दिवशी जेव्हा नगरात जाण्याची वेळ झाली, फाल्गुन हजर झाला. दिद्दा म्हणाली, प्रधानजी, आज तुमच्यासाठी एक काम आहे. गेल्या वर्षीचा आर्थिक ताळेबंद तपासून ठेवा, मला तो पाहायचा आहे. होय साणी सरकार, नगर फेरी झाली की मी पाहतो. नको, लोकांच्या काही तक्रारी दिसत नाही. 2 दिवसात एकही माणूस पुढे आला नाही. नगर फेरी राहू दे, तुम्ही ताळेबंदाचं पहा. ठीक आहे म्हणून प्रधान फाल्गुन निघून गेला. तो गेल्यावर दिद्दानं वलगाला बोलवलं. तिला विचारलं, वलगा, तू मला पाठीवर घेऊन किती अंतर चालू शकशील? वलगाला तिच्या प्रश्नाचं आश्चर्य वाटलं. काय झालं राजकुमारी? पूर्वी नाही का आपण कोसकोस सुद्धा जात होतो? पूर्वीची गोष्ट वेगळी होती ग. तेव्हा तुला तुला मला घेऊन लांब लांब जायची सवय होती. आता किती चालू शकशील? आता सुद्धा चालू शकेन. ठीक आहे, मग आज मी तुझी परीक्षा पाहायचं ठरवलंय. दमलीस तर मात्र तसं सांगायचं. होय राजकुमारी. इतरांसमोर जरी वलगा तिला राणीसाहेब म्हणत असली तरी दोघीच असताना ती अजूनही राजकुमारीच म्हणायची. चल, आज आपण दोघीच नगरामध्ये जाऊ. रक्षक पण नकोत? नकोत, कोण काय करणार आहे आपल्याला? रथात बसून दोघीच निघाल्या. मार्गात एक मंदिर होतं. त्याच्या जवळ गेल्यावर दिद्दानं सारथ्याला रथ थांबवण्याची आज्ञा केली. तू इथेच थांब, मी मंदिरात जाऊन येते. रथ थांबला. वलगाच्या पाठीवर चढून दिद्दा निघाली. वलगा, मंदिराच्या पाठच्या बाजूने एक रस्ता आहे, त्याच्यावरून इथून बाहेर पडूया, दिद्दा म्हणाली. वलगाच्या पाठीवरून जाणाऱ्या दिद्दाकडे लोक आश्चर्यानं पाहत होते. आपापसात कुजबुजत होते. सगळं दिद्दा निरखित होती, पण ती कोणाशीच काही बोलत नव्हती. दमलीस का वलगा? थोड्या वेळानं दिद्दानं विचारलं. नाही राणीसाहेब. असं कर, ते समोर घर दिसतंय ना, त्याचं जोतं चांगलं उंच आहे, तिथे क्षणभर ठेव मला खाली. दोघी घराच्या जोत्यावर जाऊन बसल्या. तोच घरातून एक म्हातारी बाहेर आली. सर्व चेहरा सुरकुतलेला, हात सुद्धा तसेच. काश्मीरी पायघोळ पेहराव तिनं घातला होता. कोण आहे? तिनं डोळे बारीक करून निरखत विचारलं. मी राणी दिद्दा, दिद्दा म्हणाले. कोण? म्हातारीचा विश्वास बसत नव्हता. लोक जमायला लागले होते. दिद्दा हसली. तिनं म्हातारीला हाताला धरून आपल्या बाजूला बसवून घेतलं. तिचा हात हातात घेऊन दिद्दा तिच्याशी बोलायला लागली. तिच्या या कृतीचा अपेक्षित परिणाम झाला. लोकांचा धीर चेपू लागला. राणी दिद्दा यांचा कोणीतरी घोषणा दिली. विजय असो. समोरच्या जनसमूहानं प्रतिसाद दिला. मग एक एक करून लोक पुढे येऊ लागले. दिद्दाशी बोलू लागले. लोकांच्या तक्रारी दिद्दापर्यंत पोहोचू लागल्या. दिद्दा त्यांना भरवसा देत होती. त्यांच्या तक्रारींचं निवारण होण्याची खात्री देत होती. बऱ्याच वेळानं दिद्दा परत जायला निघाली तर तिच्या मागोमाग लोकांचा समूह रथापर्यंत आला. दिद्दाला आश्चर्याचा धक्का दुसऱ्या दिवशी बसला. तिच्या येण्याची वाट पाहत शेकडो लोक नगरात उभे होते. ती आईची वाट पाहत होते. पहिल्यांदाच राजघराण्यातल्या कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचायची तसदी घेतली होती. त्यांना दिद्दा त्यांची राणी म्हणून मान्य होती. केवळ तिलाच नव्हे, वलगाला सुद्धा कसलीही अडचण होणार नाही हे लोक जातीनं पाहत होते. दिद्दा आता लोकांची राणी व्हायला लागली होती. एक एक करून दिद्दानं लोकांच्या अडचणी सोडवायला सुरुवात केली. ती नगरात एकटी जाते आणि लोकात मिसळते हे कळताच फाल्गुन बेचैन झाला. पण त्याला फारसं काही करता येत नव्हतं. तरी त्यानं सांगितलं, राणीसाहेब, तुम्ही रक्षकांना बरोबर घेऊन न जाता लोकांच्यात मिसळता योग्य नाही. तुम्हाला धोका होऊ शकतो. दिद्दा हसली. कोण करणार धोका, प्रधानजी? जर धोका करायला कोणी पुढे आला तर धोका इथे होऊ शकतो. आणि लोकांमधून मला कोणी धोका करेल असं मला वाटत नाही. खरं सांगायचं तर मी लोकांमध्ये असताना इथल्यापेक्षा नक्कीच जास्त सुरक्षित असते. फाल्गुनला तिचा टोमणा कळला, पण तो काही न बोलता गप्प बसला. पण राणी दिद्दा अशी लोकप्रिय होणं त्याला परवडणारं नव्हतं. इतक्यात दिद्दाची आज्ञा त्याच्या कानावर आली. प्रधानजी, दल सरोवराच्या आजूबाजूला बरीच झाडी वाढलेली आहे, ती साफ करून घ्या. त्याच्या बाजूनं सुखानं चालत जाता येईल असा एक मार्ग बांधून घ्या. त्याचबरोबर जिथे जिथे नगरात सार्वजनिक विहिरी आहेत त्यांच्या आजूबाजूला बरीच अस्वच्छता असते, चिखल असतो. तो भाग सुद्धा स्वच्छ करून बाजूला पक्क्या दगडांचा ओटा बांधा.
लोक पाणी उपसतात आणि तिथेच वापरतात, त्यावर बंदी आणा. महाराज येण्याच्या आधी हे पूर्ण व्हायला हवंय. जशी आज्ञा राणी सरकार. एक दिवस अशीच दिद्दा नगरात गेली होती. क्षेम गौरीश्वराच्या देवळात एका झाडाच्या पारावर बसली होती. लोकांबरोबर संवाद चालू होता. बरोबर वलगा होतीच. वलगाची नजर एका माणसावर पडली. देवळाच्या बाजूच्या ओसरीत तो डोळे मिटून बसला होता. तिथे असलेली दिद्दा, तिच्या बाजूला जमलेल्या माणसांचा घोळका, त्याचा होत असणारा आवाज, कशाचंच त्याला भान असावं असं वाटत नव्हतं. वाकडी तिकडी वाढलेली दाढी आणि फाटके मळके कपडे घातलेला तो माणूस वलगाला परिचयाचा वाटला. वलगा त्याच्या जवळ गेली आणि तिनं निरखून पाहिलं. हो, तो विक्रमसेनच होता. विक्रमसेन. लोहारींच्या राजवाड्यात तो युवराजांना शस्त्र शिक्षण द्यायला यायचा. राजकुमारी दिद्दाला सुद्धा त्यांनी शस्त्रविद्या शिकवली होती. जेव्हा वलगा पहिल्यांदा लोहारीला आली तेव्हा दिद्दा लहान होती. तिचा पाय अधू होता. तलवारीचे हात करणं तिला जमण्यासारखं नव्हतं, पण तरीही विक्रमसेन तिला शस्त्र चालवायला शिकवत होता. विशेषतः धनुर्विद्या, सुरी फेकायला, इतर स्वतःला वाचवण्याची शस्त्र वगैरे वगैरे. त्याला या स्थितीत पाहून वलगाला आश्चर्य वाटलं. तुम्ही तुम्ही विक्रमसेन का? तिनं विचारलं. त्या माणसानं चमकून वर पाहिलं. नक्की तो विक्रमसेनच होता. त्यानं ही बहुधा तिला ओळखलं असावं. जरा बसा, इथेच बसा, कुठेही जाऊ नका, वलगा म्हणाली. राणीसाहेब, राणीसाहेब, हाका मारत वलगा धावत दिद्दाकडे गेली. दिद्दा सुद्धा तिच्याकडे आश्चर्यानं पाहू लागली. लोकांनी वाट करून दिली. काय ग वलगा? राणीसाहेब, राणीसाहेब, गुरुजी विक्रमसेन आहेत तिकडे. विक्रमसेन? दिद्दानं आश्चर्यानं विचारलं. हो हो. कुठे? चला दाखवते. दोघे विक्रमसेनकडे गेल्या. तिच्याकडे लक्ष जातात तो गडबडीने उठला. प्रणाम गुरुजी, दिद्दा म्हणाली. प्रणाम राजकुमारी. गुरुजी, तुम्ही इथे कसे काय? उत्तरादाखल त्यानं फक्त एक सुस्कारा सोडला. इथे कुठे उतरलात? असंच फिरत फिरत आलो. धर्मशाळेतच राहतोय सध्या. तुम्ही चला माझ्या बरोबर. विक्रमसेन संकोचत होता, पण आग्रहानं त्याला बरोबर घेऊन दिद्दा राजवाड्यात परतली. हा भाग इथेच थांबूया. पुढची गोष्ट ऐकूया पुढच्या भागात. काय झालं विक्रमसेनचं? पुढच्या भागात कळेलच. ऐकत राहा शरणहीन. धन्यवाद.